अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आशा करते मस्त असाल, स्वस्त असाल आणि स्वामी स्वेत मग्न असाल. बघा, आता काहीच दिवसात आपली गुरुपौर्णिमा येऊन ठेपलेली आहे. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आली आहे. त्यासाठी मी काही तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर बघा, आपल्याला 21 दिवसाच्या सेवा करायच्या असल्यास तर बघा, 20 जून ते 10 जुलै हा कार्यकाळ 21 दिवसाचा असतो. तर या 21 दिवसाच्या सेवेसाठी मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे. त्या तुम्ही नक्की करा. तुमच्या जीवनाचं सोनं होईल. अगदी तुमच्या जीवनात जे संकट कधी टळलेही नसेल ते स्वामी सेवेत तुमचे संकट पूर्णपणे टळून जातील. तर चला चालू करूया. मी ज्या सेवा सांगत आहे ते तुम्ही नक्की करून पहा. नक्की करा. नक्की तुम्हाला स्वामी फळ देतील. चला, तर मी तुम्हाला काही सेवा सांगते. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, तुम्हाला काही तुमच्या म्हणजे कामात कार्यात अडथळा निर्माण होत असेल, तर तुम्ही नक्की ही सेवा करा. तुमचे नक्की कार्य मार्गी लागतील आणि तुमचे कार्य मार्गी लागू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल. चला बघा, 21 दिवसाचा आपल्याला 21 दिवसासाठी सेवा करायची आहे. तर बघा, एक म्हणजे स्वामींची आत्मा. स्वामींची आत्मा म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत. हा ग्रंथ इतका अफाट म्हणजे स्वामीच्या जवळचा ग्रंथ आहे की अतिशय स्वामीच्या जवळचा ग्रंथ आहे. तर बघा, या ग्रंथाविषयीच आपण या व्हिडिओमध्ये सेवा बघणार आहोत. तर बघा, आता कोणाला असतं की मला खूप सेवा करायला जमणार नाही. तर मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही खूप सेवा करा, दिवसभर सेवेत घालवा पण तुमच्या जीवनातला दिवसातला 1 तरी तास किंवा 1.5 तरी तास किंवा का होईना 15 मिनटं तरी तुम्ही तुमच्या सेवेला द्या. तुम्ही तुमच्या स्वामीसाठी द्या. किंवा असं असतं ना, स्वामी खूप काही देऊन जातात आपल्याला. मग आपण पण काहीतरी त्यांना परतफेड म्हणून द्यायला हवं ना. म्हणूनच म्हणताय की या गुरुपौर्णिमेसाठी आपण काही सेवा करूया, सर्व मिळून करूया. म्हणजे स्वामींना, आपले गुरु आपले स्वामी आहेत, तर त्यांच्या चरणी आपली सेवा, काही न मागता, काही न असता. बघा, आजकालच्या आयुष्यात सर्वांच्याच जीवनात काही ना काही अडचणी आहेत. पण त्या अडचणीचा सामना करायची जी ताकद आहे ते सर्व आपल्याला स्वामी प्रदान करतात. मग त्यासाठी का होईना आपण छोटीशी सेवा आपण स्वामीसाठी करूया. तर बघा, आता बघा, स्वामीचरित्रात जे आहे ते बघा, स्वामीचा आत्मा म्हणून ओळखला जाते. तर त्या स्वामीचरित्र सारामृतांचे आपल्याला या 21 दिवसाची सेवा करायची आहे. तर 21 दिवसाची सेवा करताना आपल्याला 21 दिवस 21 पारायणे करायची आहे स्वामीचरित्र सारामृताची. तर बघा, स्वामीचरित्र सारामृताची 21 पारायणे करायची आहे तुम्हाला. खूप पुण्य. जर तुम्हाला काही तुमच्या जीवनात अडथळे असेल, तर काही असतं ना, कोणाच्या जीवनात, सर्वांच्या जीवनातच अडथळे असतात. तर अडथळे, काही कार्य तुमचे मार्गी लागत नसतील, त्या कार्यासाठी म्हणा किंवा असंच म्हणा, या गुरुपौर्णिमेसाठी आपण सेवा करूया म्हणा, तर असंच तुम्ही पण सेवा करू शकतात. पण 21 दिवसाचे आपल्याला 21 पारायण 21 दिवसात करायचे आहे. तर तुमची काही इच्छा असेल, काही संकल्प असेल, काही तर बघा, याच्यात बघा, पूजा मांडणी तर नसते. आपण बघा, जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण काही गोष्टीला सुरुवात करतो, जेव्हा काही करतो, तर आपण स्वामींना संकल्प करायचा असतो. संकल्पशिवाय आपण सेवा करत नाही. जर संकल्प नसला तरीही पण तुम्ही सेवा करू शकता. अगोदर संकल्प करायचा. जर तुम्ही मठात, केंद्रात किंवा मंदिरात जाऊ न शकल्यास, जर जात आहे तर अतिउत्तम. गडी साखर, नारळ आणि एक फूल स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर मठात जात असाल, केंद्रात जात असाल, आणि संकल्प करा आणि तिथे गडीसाखर, नारळ आणि फूल स्वामीचरणी अर्पण करा. जर नाही जमल्यास, कधी नाही जमल्यास, तुम्ही घरी पण तुम्ही संकल्प करू शकता. घरी एकच वेळा जेव्हा आपण स्टार्ट करतो, जेव्हा आपण म्हणजे पहिला 21 दिवसाचा पहिला दिवस जो असतो 21 दिवसातला, त्या दिवशी तुम्ही फक्त एकाच वेळेस संकल्प करा. नंतर तो संकल्प स्वामीपुढे सोडा. आपल्याच घरी पण स्वामीची मूर्ती असणं अति आवश्यक आहे या सर्वांसाठी. तर करा संकल्प घरी. पूजा मांडणी म्हणजे करा. कोणाला खूप असं म्हणजे वाटेल की नाही, मला करायचं आहे तर परिपूर्ण आणि नीटनेटकं करायचं आहे तर त्यांनी पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणी जर नाही जमत तर नका करू पूजा मांडणी. इतकं काही हे नाही. पण स्वामी पुढे बसून आपण आपलं श्री स्वामी सारामृतचं जे पठण आहे ते पारायण आपण तिथेच करू, स्वामीच्या समोर बसूनच. बघा,
सेवा करायची म्हणजे बघा, आता स्वामीचं सांगितलंच आहे मी तुम्हाला, स्वामी चरित्राचं सारामृत आपल्याला 21 दिवस सारामृत चरित्र पठण, त्याच्यासोबतच आपण काही करू, अजून थोडंसं सेवा करू शकतो. बघा, रोज 11 माळी जे आहे आपण श्री स्वामी समर्थ जपचा आपण 11 माळी रोज करू शकतो. त्यासोबतच आपण तारक मंत्राचं पण पठण करू शकतो. याच्यात तारक मंत्रात जो आहे, सगळ्यात तारक मंत्र हा स्वामींचा खूपच जवळचा मंत्र आहे. तारक मंत्राचं जे पाणी आपण अभिमंत्रित करून घरच्यांना वगैरे सर्व घरात शिपळून वगैरे ठेवलं ना, खूप सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होतात. मजाक नाही, खरंच सांगत आहे मी तुम्हाला. करून बघा, तुम्हाला नक्की काही ना काही फरक तुमच्या घरात जाणवेल. किंवा चिडचिडापणा असेल, काही असेल, तर तुम्ही तारक मंत्राचं जे आहे पठण करा आणि पाणी जे आहे तुम्ही अभिमंत्रित करून ते तीर्थ म्हणून तुम्ही सर्वांनी ग्रहण करा. त्याचा पण खूप फरक पडेल. आणि स्वामीचरित्राचा रोज एक पाठ म्हणजे सांगते तुम्हाला, 1 ते 21 अध्याय जे आहे ते तुम्हाला एकाच बैठकीत म्हणा, पण जमत पाव तर तुम्ही एकाच बैठकीत तुम्ही हे जे आहे ना ते पठण बघा. एकाच बैठकीत जर सारामृत आपण स्वामीचरित्र सारामृताचं जर रोज एक पाठ केला तर बघा, त्याला ना 1 ते 1.5 तास हा लागतो. जर तुम्हाला वर्किंग वुमन आहात, जर तुम्हाला काही बिझी शेड्यूल आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमचा बाळ आहे, काही आहे, जर तुम्हाला नाही जमत आहे तर तुम्ही थोड्या वेळाने करू शकता. पण रात्री 12 वाजेपर्यंत करा, पण तुम्ही त्याच दिवशी तुम्हाला एक पाठ करायचा आहे. जर तुम्हाला नाहीच जमल्यास तुम्ही म्हणजे 3 दिवसात तुम्ही एक पारायण करू शकता. म्हणजे 7 अध्याय आज, 7 अध्याय उद्या, 7 अध्याय परवा, असे करू तुम्ही पण तुम्ही ते पारायण करू शकता. आपल्याला फक्त सेवा करायची आहे. तुम्ही मनातून करा, श्रद्धेतून करा. श्रद्धा मेन म्हणजे आपल्याला स्वामी काय मागतात, तुमचा वेळ, थोडासा 5-10 मिनटाचा वेळ, आणि तुमची जे सेवा करण्याची जे तुमचीवाली अंदरची जी शक्ती आहे ती तुम्हाला साथ देऊ, असं स्वामी मागतात ना. मग स्वामी आपल्याला एवढं भरभरून देतात, तर आपण पण स्वामीसाठी तेवढं करायला हवं ना. म्हणून तर बघा, एका याच्यात वाचता येईल, त्या एका याच्यात वाचा, नंतर नाही तर काही थोड्या कालावधीत तुम्ही वाचू शकता. नक्की तुम्ही स्वामींना रोज सकाळ संध्याकाळ मुजरा करा. ही पण खूप अतिशय प्रभावी सेवा आहे. स्वामींना मुजरा केलाच पाहिजे. आणि नंतर बघा, कधी आपल्याला वेळ नसतो तर आपण 12 जो आहे तुम्ही दिवसभरात कधीही करा, फक्त तुम्ही 12 ते 12:30 हा टाईम वगळून बाकी तुम्ही कोणत्याही वेळेस तुम्ही स्वामीची सेवा करू शकता. बघा, आता ही सेवा आणि नित्यसेवा यामध्ये थोडा फरक आहे. ही जी सेवा आहे ही आपण गुरुसाठी करून राहिलो आहे आणि आपल्या स्वामीसाठी करून राहिलो गुरुपौर्णिमेनिमित्त. पण या सेवेमध्ये तुम्ही नित्यसेवा धरू नका. नित्यसेवा ही तुमची वेगळी, ती म्हणजे त्याला खंड पडून देऊ नका, ती अखंडित चालू ठेवा. आणि न जमल्यास जर तुम्हाला आता असतं, कोणाला कोणत्या कालावधीत कोणतं काही असतो, कोणाला बाहेर जायचं असतं, कोणाला पिरियड वगैरेचा तो त्रास असतोच, मासिक धर्माचा वगैरे, तर तुम्हाला न जमल्यास, तुम्हाला माहीतच असेल तुमचं डेट वगैरे जे आहे ते तुम्हाला माहीतच असते, तर तुम्ही कसं करा, जे आता तुम्ही पाहत आहे ते तुम्ही आत्तापासूनच तुम्ही म्हणजे सेवेला चालू करा. म्हणजे तुम्हाला ते 4 दिवस आहे, मधातले 4 दिवस ते जाईल, पण आपली 21 दिवसाची सेवा आपली गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीच्या चरणी त्याच दिवशी आपली जाईल. बघा, सेवा करताना जे आहे ना, आपले प्रारब्ध खूप आपल्याला त्रास होतो. हे याच्यात काही हेच नाही आहे. कारण म्हणजे असं म्हणतात की आपण सेवा करतो, किती मनातून करतो, किती काय याच्यातून करत आहोत, किती अडीअडचण घेऊन आपण ही सेवा करतो. ही जेवढी तुम्ही तुमची सेवा करण्यात तुम्हाला अडचणी ना, तेवढंच तुम्ही समजा की स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहे. कारण स्वामी अडथळे नाही म्हणू शकत मी, पण काही ना काही बघा, काही ना काही जे प्रारब्ध राहतात ना, ते येतातच, आपले आडवे राहतात. तेव्हा समजा की काही ना काही जे आहे समस्या वगैरे निर्माण झाली, तर समजा की स्वामी आपली परीक्षा घेत आहे आणि आपण त्या परीक्षेमध्ये पास होऊन दाखवायचं आहे. तर बघा, अशी सेवा करायची आहे आपल्याला. सेवा करत असताना मांसाहार अजिबात करू नका. मांसाहार हा कडकडीत वर्ज ठेवा. आता असं असतं, कोणाकडे चालतं, कोणाकडे नाही चालत, पण जर तुम्ही सेवा करत आहात तर तुम्ही याची काळजी घ्या का तुम्ही मांसाहार तुम्ही नका करू. किंवा घरचे फोर्स करताय किंवा काही होत आहे तर त्यांना म्हणावं, त्यांना थोडं समजवा. आपण आपल्या घरासाठीच सेवा करत असतो, तर त्यांना थोडा समजवा की मांसाहार करू नका, किंवा करायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण तुम्ही कडकडीत वर्ज ठेवा. आणि मांसाहार आणि
परान्न मेन म्हणजे परान्न घेऊ नका. परान्नामध्ये पण आपली जी आपण जेवढे पुण्य करतो, परान्न घेतल्यास आपले जेवढेही पुण्य आपण करत असतो तेवढे पुण्य आपले त्यांच्या वाटेला जात असतात असं म्हणतात. म्हणून म्हणताय की या काळात जेव्हा आपण पारायण किंवा सेवा वगैरे करत असतो त्या काळात तुम्ही नक्कीच तुम्ही परान्न वर्ज करा. बस इतकंच सांगते. आणि आजची जितकी पण सेवा झाली, जितकं पण काय झालं, तुम्ही नक्कीच तुम्ही करा. आणि नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 तुमचं मनापासून धन्यवाद करते. आणि अशीच स्वामी सेवा करा. आणखी काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे यापुढे. काही छोट्या छोट्या सेवा ज्या आहे, छोट्या सेवा म्हणा किंवा 10-15 मिनटाच्या, ज्यांना नाही जमत असल्यास जे तुम्हाला जमेल त्या सेवा तुम्ही करा, अशीच मी तुम्हाला विनंती करते. आणि झालेली जी पूर्ण सेवा आहे, पूर्ण जी सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत असेच जुळून राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.